नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे टॉक टुडेच्या या स्पेशल पॉडकास्टमध्ये. आज आपण अशा एका व्यक्तीसोबत बोलणार आहोत ज्यांना 300पेक्षा जास्त अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि यांचे लागोलग 5 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. तुम्ही बघू शकता पुस्तकं. एक वादळ नावाचं पुस्तक आहे, एक अस्वस्थ काळ आणि माणूस नावाचं पुस्तक आहे, एक लढा सुरूच ठेवावा लागेल अशा एक पुस्तक आहे. हे असेच होत राहिले तर असा एक पुस्तक आहे आणि एक नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, आयुष्य एक युद्ध. तर त्यांचा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत. तर काय नेमक्या कवींना काय अडचणी येतात आणि भारतातला जो खरं तर हिडन टॅलेंट आहे, म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींना तर कोणीही आमंत्रित करते, पण जो हिडन टॅलेंट आहे तर त्यांना आपण कुठेतरी प्रमोट करायला पाहिजे, त्यांना कुठेतरी आपण विचारलं पाहिजे. तर याच उद्देशाने हा पॉडकास्ट केलेला आहे. यांनी एक खूप छान मगाशी वाक्य म्हणलं की आजचे जे पुरस्कार मिळत आहेत ते पुस्तकावरलं नाव पाहून मिळतात, पण पुस्तक वाचून पुरस्कार क्वचितच आज मिळत आहेत. तर ही खूपच म्हणजे धक्कादायक गोष्ट आहे. पूर्ण पॉडकास्ट पहा आणि चला तर मग सुरू करूया, जास्त वेळ वाया न घालवता. नमस्कार सर. नमस्कार. कविता मला सांगा, कविता नेमका सुचतात कशा कशा कवी कसे तयार होतात? कवी कवी हा नॅचरल असतो, म्हणजे तो मॅनमेड वगैरे नसतो. असा नैसर्गिकताही त्याच्यामध्ये कवितेचा गुण असतो. म्हणजे प्रत्येक माणसात एक कवी दडलेला आहे, पण तो परिस्थितीनुसारच बाहेर निघतो. सर्वजण कवी बनत नाही. त्याच्यासाठी एक संवेदनशील दृष्टी, संवेदनशील मन आणि समाज व्यापकतेनं वाचणारी एक नजर लागते. ह्या गोष्टी ज्याच्याकडे असतात तो आपले भाव व्यक्त करतो. मग तो कधी कवितेतून व्यक्त होतो तर कवी होतो, कथेतून व्यक्त होतो तर कथाकार होतो, कादंबरीतून तो व्यक्त झाला तो कादंबरीकार होतो. माझ्याबद्दल जर मी सांगायचं म्हटलं तर मला कविता कशा सुचतात याच्यापेक्षा मी असं म्हणतो की मला कविता कशी भेटते. म्हणजे कविता मला सुचत नाही तर कविता मला भेटते, आणि कविता ही रोजच्या जगण्यातून भेटते. रोजच्या आपल्या धडपडीच्या आयुष्यामध्ये आपण जसं समाजामध्ये वावरतो, समाजामध्ये एक चित्र दिसते, तुम्हाला एक चित्र दिसते, मलाही तेच चित्र दिसते. तुम्ही त्या चित्राकडे पाहण्याची जी तुमची जी दृष्टी आहे ती तुमच्या पद्धतीनं तुमच्या विचारतीनं आहे. माझ्या नजरेतून मी जे ते चित्र बघतो ती माझी दृष्टी आहे. आपल्या दोघांच्या दृष्टीमध्ये फरक आहे. समानता डोळ्यांची असली तरी विचारांचा फरक पडतो. तर मला एखादी घटना दिसली तर ती मला ठकठक करत राहते माझ्या मनामध्ये, माझ्या मेंदूला ठोका देत राहते, माझ्या मनाला ठसठस करत राहते. आणि ती ठसठस एक वेळ असा येते की जेव्हापर्यंत आपण व्यक्त होत नाही तेव्हापर्यंत ती ठसठस मनातून जात नाही. तर घटनेतून कविता मिळते, कविता सुचत नाही. म्हणजे कल्पना विलासात जे रमणारे लोक असतात त्यांना कविता सुचते, पण समाजाकडे सजग दृष्ट पाहणाऱ्यांना त्या घटनेतून कविता मिळत असते. तर कवितेचा प्रवास असा असतो. 2 प्रकारे कविता लिहिल्या जाते, एक कल्पनेतून लिहिली जाते आणि एक वास्तविकता आपल्या अवतीभोवती असते. आपण समाजशील प्राणी आहोत, बरोबर. समाजाचे घटक आहोत. आपल्यासारखे अनेक घटक आहेत, मनुष्य आहेत. 2 माणसातल्या विचारांचा जो टकराव होतो त्या टकरावामधून या काही घटना अधिक विस्तारित होतात. त्या विस्तारातून आपण काय घेतो, कोण्या दृष्टीनं पाहतो त्याच्यावर आपलं लेखन अवलंबून असते. जसं की आपण उदाहरण घेऊ शकतो की आपल्या समाजामध्ये उपासमार आहे, दारिद्र्य आहे, रोजीरोटीचे प्रसंग आहेत, प्रश्न आहेत, आणि त्याच्याकडे सरकार व्यवस्थित लक्ष देत नाही असं म्हटलं जातं, किंवा सरकार त्या उपाययोजना करण्यास सक्षम ठरत नाही. मग त्या घटना आपल्याला सांगतात की व्यवस्था
त्या उपासमारीचं निराकरण करू शकत नाही, कामगारांचे प्रश्न सोडवू शकत नाही. आणि मग एखाद्या संवेदनशील कवीला किंवा लेखकाला मनासारखं जसं तो विचार करतो की जग असं असावं, असं सुंदर असावं. पण सुंदर जग केव्हा होईल? जेव्हा मनुष्य सुंदर जगेल. आणि मनुष्य सुंदर जगला नाही तर त्याच्या स्वप्नाला तळा जातो. तळा गेला की मग तो लिहितो. म्हणजे समाजाचा खरा आरसा किंवा चित्र दाखवण्याचं काम कवी करतो. व्यवस्थेला आरसा दाखवण्याचं काम कवी करतो. कविता अशी भेटते. म्हणजे बेसिकली वास्तविकतेतून वास्तविक कल्पनेत जमणारे पण फुला पानावर कविता लिहितात. नाही का? तुमच्या कविता लिहिण्यामागे प्रेरणा काय आहे? माझ्या कविता लिहिण्यामागे प्रेरणा सर्वात शेवटचा माणूस मला प्रेरित करतो. खरं म्हणजे तर बाबासाहेबांनी आम्हाला शब्द दिले. आम्हाला म्हणजे सर्वांना जे जे बोलू शकतात त्यांच्या जीवावर बाबासाहेबांनी शब्द पेरले. मग ते शब्दांचं काम आहे की शेवटच्या माणसाचं जे काही दुःख आहे, व्यथा आहे, वेदना आहे त्या शब्दात व्यक्त करणे. मी जर माझं दुःख व्यक्त करत असेल तर तो माझा वैयक्तिक भाग झाला. पण आपण समष्टीचा विचार केला पाहिजे. एकट्याचा विचार, एक प्राणी स्वतःचा विचार करतो, स्वतःपुरता विचार करतो. पण आपण मनुष्य असल्यामुळं आपण सर्वांचा विचार केला पाहिजे. अखिल मानव जातीचा विचार केला पाहिजे. शेवटच्या माणसाचे जे काही दुःख आहे, व्यथा आहे, वेदना आहे त्या जगाच्या नजरेसमोर आणण्याचं काम मी माझ्या कवितेतून करण्याचा प्रयत्न करतो. तुमचं हे एक पुस्तक आहे, लढा सुरू ठेवावा लागेल. तर मला सांगा, लढा कोणाच्या विरोधात सुरू आहे आणि लढ्यामागचा उद्देश काय आहे? ऑब्विसली लढा आपला म्हणजे लढल्याशिवाय तर आपल्याला काही मिळालेलं नाही आहे. संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. काही मिळवायचं असेल तर संघर्ष करावाच लागतो. विना संघर्षानं आपल्याला काहीही मिळत नाही. कशासाठी लढा सुरू ठेवायचा आहे? रोजीसाठी, रोटीसाठी, सन्मानाने जगण्यासाठी, मनुष्य म्हणून जगण्यासाठी आपल्याला लढतच राहावं लागेल. जर आपण लढलो नाही तर आपली रोजीरोटी छिनल्या जाईल, आपला सन्मान छिनला जाईल, आपली मानवी मूल्य तुळवल्या जातील, आपले मानवी अधिकार, हक्क हे छिनले जातील. म्हणजे व्यवस्था आपल्या विरोधातच काम करते. काही टक्के लोकांच्या फेवरमध्ये व्यवस्था असते, पण ऑब्विसली 80% लोकांच्या विरोधातच व्यवस्था काम करते. मग ती व्यवस्था कोणतीही असो, व्यवस्थेविरुद्ध आपली लढाई आहे. मनुष्य म्हणून जी व्यवस्था जगू देणार नाही त्या व्यवस्थेशी आपल्याला लढा आहे. जर कारखानदार मजुराचे शोषण करत असेल तर आपला कारखानदारासोबत लढा आहे. जर ठेकेदार मजुराला त्याच्या कामाचा दाम देत नसेल तर त्या ठेकेदाराशी आपला लढा आहे. विद्यमान सरकार असो किंवा कोणतीही सरकार असो, आलेली सरकार असो की गेलेली सरकार असो, जर सरकार तुमच्या रोजीरोटीचे प्रश्न सोडवत नसेल आणि तुम्हाला मान सन्मानाने जीवन जगण्याची संधी देत नसेल तर त्या सरकार विरोधातही आपला लढा आहे. आणि हा लढा सुरूच ठेवावा लागतो. लढा संपला की माणूस जगणे संपून जाईल. स्वच्छ सुंदर आयुष्य जगण्यासाठी हा लढा द्यावाच लागतो. आणि ही लढाई निरंतर सुरू राहील. ही माझी म्हणजे वैयक्तिक लढाई नाही, ही माझी शब्दांची लढाई आहे. आणि मी समष्टीचा विचार करतो, सर्वांचा विचार करतो, सर्वसमावेशक विचार करतो. म्हणजे बेसिकली हा लढा व्यवस्थेच्या विरोधात आहे. व्यवस्थेच्या विरोधात आहे. आणि त्या व्यवस्थेच्या विरोधात जे मानवी मूल्य तुडवते. जर व्यवस्थेने मानवी मूल्य तुडवले नाही आणि मनुष्य म्हणून जगण्याचे अधिकार हिरावून घेतले नाही तर लढा नाही. पण असं होत नाही. म्हणजे तुमचा बेसिकली लढा हा व्यवस्थेच्या विरोधात आहे, जे मानवी मूल्यांचं शोषण करतात. तर मला सांगा, ही व्यवस्था टिकवून ठेवण्यामध्ये कोण जबाबदार आहे? कोणते घटक कारणीभूत आहेत की जे व्यवस्थेला हातभार लावतात? कोणत्या कोणत्या व्यवस्था आहेत त्याची की मानवी मूल्य पायदळी तुडवतात? बघा कसं आहे की एक सामान्य माणसाच्या जगण्यात म्हणजे मी एक सामान्य माणसाचा विचार करतो. मी सामान्य माणूस आहे आणि माझ्या सामान्य माणसाच्या बद्दलचीच मी जास्त विचार करतो. माझं लेखन आहे त्यांच्या संदर्भात असते.
चळवळीच्या संदर्भानं मी लिहितो, पण माझ्या कवितेचा विषय माणूस केंद्रीय असतो. म्हणजे माझ्या कवितेचा विषयच माणूस आहे. माणूस म्हटलं की त्याच्या सर्व गोष्टी आल्या, ते सुख आले, दुःख आले, सर्व गोष्टी आल्या त्याच्यात. आता होते काय की अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाची मूलभूत गरजा आहेत, आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो धडपड करतो, काम करतो, रोजीरोटीच्या तलाशमध्ये जातो. आता रोजीरोटीच्या तलाशमध्ये असताना त्याच्यावर काम तर घेतले जाते, पण त्याच्या कामाचं उचित दाम मिळत नाही. एक बनाई व्यवस्था असते त्या भांडवलदाराची, ठेकेदाराची, नाही का? बरोबर. तर त्याचं शोषण होते तरी तो काम करतो. त्याला माहिती आहे की माझं शोषण होत आहे, माझ्या मजुरीचे उचित दाम मिळत नाही आहे, तरी तो काम करतो. तो या भीतीपोटी काम करतो किंवा मी जर आवाज उठवला तर मिळालेलं कामही निघून जाईल. तर हा जो धाक आहे, हाच त्या व्यवस्थेला पूरक ठरतो. जर याने एल्गार पुकारला आणि याच्या लढ्याला इतरांनी साथ दिली तर ती व्यवस्था कोलमडेल ना. पण ह्या व्यवस्थेला आणखी मजबूत करण्याचं काम यांचं मजबूत नसलेलं मन करतं. जर यांनी लढायला सज्ज असलं तर व्यवस्था टिकणार नाही. ते मोठ्या प्रमाणात आहे, हे मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना त्यांची ताकद कळलेली आहे, पण यांना यांची ताकद कळलेली नाही. आपल्या अंगीभूत असलेले गुण यांना माहिती आहे, पण आपल्या एकतेची ताकद यांना कळलेली नसल्यामुळं ते 10% लोक 90% लोक राज्य करतात. व्यवस्था अशी टिकली जाते. आणि मग त्या व्यवस्थेला आणखी मजबूत करण्यासाठी बाकीचे मग इतर बाह्य घटक आहेत, ते त्यांना कारणीभूत ठरतात. सरकारची काय भूमिका राहते याच्यामध्ये? सरकारची भूमिका म्हणजे सरकारला असं सर्वस्वी दोष देता येत नाही. सरकार कुठे पाहिलं आहे की नाही? सरकार, आपण म्हणतो की आपल्याला मताचा अधिकार आला, एक मत एक मूल्य, म्हणजे आपणच सरकार, नाही का? सरकारची प्रतिनिधी जाऊन बसतात, सरकार आपणच असतो, आपले प्रतिनिधी जाऊन बसतात. पण आपले प्रतिनिधी तिथे गेल्यावर आपलं सांगितलेलं काम किंवा आपल्या हिताचं काम करतात का, हाही मोठा प्रश्न आहे. आता आपल्या हिताचे जर काम केले, आपले प्रश्न त्यांनी मांडले, तर प्रश्न तिथं, कारण की प्रश्नांची निर्मिती जरी इथं होत असली तरी प्रश्नांची उत्तर आणि निराकरण तिथून येतात. बरोबर आहे की नाही? पण आपले प्रश्न तिथपर्यंत नेणारे प्रतिनिधी हे जर प्रामाणिक असतील तर आपले प्रश्नांची संख्या आतापर्यंत कमी व्हायला पाहिजे होती. बरोबर. पण आपल्या प्रश्नांची संख्याचा रेशो वाढत आहे. प्रश्न अजूनही कायम आहेत. दर 5 वर्षांनी सरकार येते जाते, पण प्रश्न कायम आहे. स्वरूप बदलले असं वाटत नाही का प्रश्नांचं? म्हणजे प्रश्नांचे स्वरूप बदललं, पण ते अधिकच टोकदार आणि घातक झालं आहे. आधीचे जे प्रश्न होते त्याचं निराकरण आपण बसून तरी काढू शकत होतो. समाज घटक म्हणून 4 लोक मिळून काढू शकत होतो. आता 4 लोक मिळूनही त्या समस्येचं आपण निराकरण करू शकत नाही, कारण की वरच्या लेवलवर काय खिचडी पकत असते हे यांना माहीत नसते. आणि यांना कसं सामान्य प्रश्नात गुंतवून ठेवतात, आणि मोठे मोठे प्रश्न निर्माण झाले की यांना गोंधळ निर्माण होतो. छोट्या प्रश्नाचे निराकरण निघत नाही, मोठे प्रश्न येऊन आढळल्यावरती आणखी गोंधळून जातात. तर सामान्य माणसाचे प्रश्न हे संसदेत मांडले जातात. त्यांच्या प्रश्नांचं निराकरणाचं तिथे फाईल तयार होते. म्हणजे उदाहरणार्थ असं म्हणता येईल की या संदर्भात माझी एक कविता आहे जे मी लिहिली होती, मी तुम्हाला त्या वाचूनच दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचं आहे. भाकर नावाची कविता आहे. ओके. भाकर. आता येणाऱ्या नवीन कविता संग्रहामध्ये राहील ती कविता माझी. अजून प्रकाशित नाही झाली अजून ती कविता. तर भाकर नावाची कविता अशी आहे की संसदेत ठराव केला जातो कोणाला किती भाकर द्यायची. ओके. संसदेत ठराव केला जातो कोणाला किती भाकर द्यायची. ठरावाचं होतं कायद्यात रूपांतर. आधी ठराव होतो, मग त्याचा कायदा बनतो. ठरावाचं होतं कायद्यात रूपांतर. कायद्याची फाईल धावते या टेबलावरून त्या टेबलावर. कायद्याची फाईल धावते या टेबलवरून त्या टेबलवर. हा कंटाळवाना प्रवास असतो इतका लांबलचक की, हा कंटाळवाना प्रवास असतो इतका लांबलचक की माणूस मरून जातो भुकेसह. हा कंटाळवाना प्रवास असतो इतका लांबलचक की माणूस मरून जातो भुकेसह. 3ऱ्या दिवसाला मात्र असतात त्याच्या भाकरीच भाकरी. म्हणजे सांगण्याचे तात्पर्य काय
की भाकरीचा ठराव मांडला गेला, जनतेला भाकर द्यायची, भाकरीचा ठराव मांडला गेला, ठरावाचं तर कायद्यात रूपांतर होईल, मग त्याची फाईल बनेल, मग ती या टेबलवर जाईल, त्या टेबलवर जाईल, त्या टेबलवर जाईल. म्हणजे एक भुकेला माणूस आहे, त्याला भाकर द्यायची आहे. त्या भुकेल्या माणसाला भाकर देण्याच्या प्रक्रियेमध्ये ठराव, कायदा आणि दुनियाभराची तो प्रवास, तो इतका लांबलचक प्रवास असतो की माणूस भुकेसहज मरून जातो. आणि भाकर पोचते केव्हा? त्याच्या मृत्यूनंतर, खूप वेदना. तिसऱ्या दिवसाला. जर डायरेक्ट त्याला भाकर मिळाली, सोपं होऊन जाईल ना, सोपं होऊन जाईल ना जगणं, आहे की नाही? निसर्गाची सर्वात सुंदर कलाकृती आहे माणूस. जर ही कलाकृती जिवंत ठेवायची असेल तर त्याला भाकर दिली पाहिजे. काम घ्या, उचित दाम द्या आणि भाकर द्या. बरोबर. माझा एक क्वेश्चन आहे, तुमचं एक पुस्तक आहे आयुष्य एक युद्ध, तर आयुष्याला तुम्ही कसं डिफाईन कराल? काय आयुष्य म्हणजे काय? आयुष्य आयुष्य खूप सुंदर आहे. आपण असं म्हणतो की बा, माझं असं म्हणणं आहे की आयुष्य खूप सुंदर आहे, जगही खूप सुंदर आहे. पण आयुष्य सुंदर तेव्हा होते जेव्हा आपण सुंदर जगण्याचा प्रयत्न करतो. सुंदर वागणे, सुंदर बोलणे, सुंदर राहणे, म्हणजे आपल्या एकूणच सर्व आयुष्यामध्ये आपण निगेटिव्हिटी सोडून पॉझिटिव्ह ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मैत्री आहे, करुणा आहे, सद्भावना आहे, एकामेकाबद्दलचा आदर आहे, सन्मान आहे, ह्या सर्व गोष्टी घेऊन आपण जगलो तर आयुष्य सुंदरच आहे. पण दुसऱ्या भाषेत असं म्हणता येईल किंवा दुसऱ्या पद्धतीने असं म्हणता येईल की आयुष्य एक संघर्षही आहे, आयुष्य एक लढाई आहे, आयुष्य एक मोठी चळवळ आहे. म्हणजे आपण जगताना पावलोपावली आपल्याला प्रश्नांचे उत्तरं शोधत जगावं लागते, आलेल्या घटनांना सामोरं जात जगावं लागते. ह्या घटनांशी आपण जेव्हा रिलेट होतो किंवा संघर्ष करतो किंवा लढा देतो, त्यातून जे ठिणगी बाहेर निघते, त्या ठिणगीचे जो छोटासा प्रकाश जो बाहेर पडतो, आयुष्य तसं असते. ठिणगीसारखं जडतं पण प्रकाश देणार. गरिबांचं आयुष्य म्हणा की श्रीमंताचं आयुष्य म्हणा, आयुष्यात लढाई असते, संघर्ष असते. संघर्ष आणि लढा याशिवाय आयुष्य सुंदर होत नाही. नाही तर कुत्र्या मांजराचं आयुष्य सुंदर झालं असतं. या पुस्तकातली तुम्हाला सर्वात चांगली वाटलेली कविता कोणती आहे? खरं म्हणजे कवीला त्याची सर्वच कविता छान वाटतात, नाही का? आणि मुद्दाम आयुष्य युद्ध या नावाचा संग्रह काढण्यामागचं कारण की शीर्षकाला रिलेटेडच यात कविता आहेत, आयुष्याच्या संदर्भाने. याच्यामध्ये आपण जीवन जगताना आपल्याला मित्र असते, प्रेयसी असते, पत्नी असते, समाज असतो, समाजातील तर विषय असतात, आपलं काम असते, कर्म असते, बरेचशा गोष्टी असतात. आपण त्या सर्व गोष्टींशी समरूप होऊन जगत असतो. आणि त्या जगण्यामध्ये निदान मला तरी कविता सापडते, म्हणजे मला कविता भेटते त्यामध्ये. मी आधीच म्हटलं की मी कल्पनेत रमणारा कवी नाही आहे. म्हणजे तूप रोटी खायची, मस्त AC मध्ये बसायचं आणि भुकेवर कविता लिहायची, हे मला शक्य नाही आहे. म्हणजे मला तरी हे शक्यच नाही आहे. भुकेच्या वेदना झाल्यानंतरच मला भाकरीची कविता सुचते. तर मी वास्तवावर कविता लिहितो. या कविता संग्रहामध्ये वास्तवावरच कविता आहेत. उदाहरणार्थ यातली एक कविता म्हणजे दहशत नावाची कविता आहे माझी. दहशत नावाची कविता जीवनाशी रिलेटेड आहे. म्हणजे आता बघा, आपण असं म्हणतात की मुलींनी 7च्या आत घरात राहावे. कशासाठी? तर तिची सुरक्षेसाठी. पण आजच्या काळामध्ये मुली खरंच 7च्या आत घरात राहतील का? त्यांच्या ट्युशन्स आहेत, जॉब्स आहेत, नोकऱ्या आहे. आता तर त्यांना डे नाईट काम करावं लागतं ना. बरोबर. युगांपुढे बेरोजगारीचे प्रश्न इतके मोठे आहे, पहाडा एवढे, की ते पहाड फोडण्यासाठी त्यांना 24 तासही अपुरे पडतात. बरोबर, नाही का? तर अशा वेळेस माझी मुलगी, माझ्या माणसाची मुलगी, माझ्या समाजातील मुलगी कुठे जॉब करत असेल, पण मी असं ऐकून असतो पूर्वी की बा मुलींचं अपहरण झालं, मुलींवर बलात्कार झाला, मुलींना इथे दगापटका झाला, कोणी विनयभंग केला, छेडखानी केली.
ह्या घटनांचं गारूड माझ्या मनावर असते. आणि अशा वेळेस मला माझ्या मुलीचा फोन येतो की पप्पा असं झालं आहे, आणि ती जी दहशत माझ्यात निर्माण झाली ती मी शब्दात व्यक्त केली आहे. तर कवितेचे शीर्षकच आहे दहशत. पप्पा, पुलावून येताना पेट्रोल संपलं. सकाळची 9 वाजताची वेळ असूनही मन दहशतीनं भरून गेलं पुरीच्या आलेला कॉलमुळं. पप्पा, पुलावरून येताना पेट्रोल संपलं. सकाळची 9 वाजताची वेळ असूनही मन दहशतीनं भरून गेलं पुरीच्या आलेल्या कॉलमुळं. नुकताच मनात रेंगाळणाऱ्या कवितेच्या काही ओळी लिहिण्यासाठी पेन धरला होता हाती. नुकताच मनात रेंगाळणाऱ्या कवितेच्या काही ओळी लिहिण्यासाठी पेन धरला होता हाती. तो तसाच टेबलवर ठेवून कोपऱ्यात असलेली हॉकी स्टिक आणि पेट्रोलची बॉटल उचलली. बाईकला किक मारून भरधाव निघालो पुलाच्या दिशेनं. केविलवाण्या नजरेनं माझ्या येण्याच्या वाटेकडे ध्यान धरलेली माझी छकुली मला पाहताच गोड हसली. केविलवाण्या नजरेनं माझ्या येण्याच्या वाटेकडे ध्यान धरलेली माझी छकुली मला पाहताच गोड हसली. एका हाताने पेट्रोलची बॉटल तिला देत असताना दुसऱ्या हातात हॉकी स्टिक पाहून ती म्हणाली, पप्पा हे कशासाठी? एका हाताने पेट्रोलची बॉटल तिला देत असताना दुसऱ्या हातात हॉकी स्टिक पाहून ती म्हणाली, पप्पा हे कशासाठी? मी म्हणालो, हरेक वेळ पेन कामी येईलच असं नाही बेटा. मी म्हणालो, हरेक वेळ पेन कामी येईल असं नाही बेटा. पण माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं तिचं. ती तर स्कूटीला स्टार्ट करीत निघण्याच्या तयारीत होती हसत मुखानं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की प्रसंगानुसार आपल्याला वागावं लागते. शस्त्र हे प्रसंगानुसार हाती येते. जर कोणी माझ्याकडे भरधाव वेगानं गाडी आणत आहे आणि मी उभा राहील, ती माझी चुकी होईल. बरोबर. प्रसंग साधून जर मी बाजूला होईल, मी वाचेन. आता मुलगी परेशानीमध्ये आहे आणि आपण जर फक्त हो हो नाही नाही असं करत राहिलो तर समोरचा मानेल का? त्याला त्याच्याच भाषेत समजून सांगावं लागेल. म्हणजे या अर्थाने ते होतं की हरेक वेळी पेन कामी येत नाही. वेळेनुसार शस्त्र हाती घ्यावंच लागतं. बरोबर. गरजेनुसार शस्त्र हाती घ्यावंच लागतं. खरं आहे. तर अशा अनेक कविता याच्यामध्ये आयुष्याच्या संदर्भानं. एक माझी अजून एक आवडती कविता याच्यामध्ये की अदिन्ना दाना नावाची कविता आहे. अदिन्ना दाना म्हणजे 25 शिलातले 5 शिला त्यातली एक अदिन्ना दाना वेर अधीन जाणार. सिक्कापासून समाधी आणि म्हणून की पोरीनं खेळण्यासाठी हट्ट धरला. खिशाची परवानगी घेतली, तिला घेऊन दुकानात गेलो. भाव मोल करूनही खिशाची हार झाली. पोरगी हिरमुसली, मी पण काहीसं नर्वस झालो. दुकानदार दुसऱ्या ग्राहकाशी बोलण्यात गुंतलेला पाहून गुपचूप खेळणं पिशवीत टाकलो आणि घरी आलो. दुकानदार दुसऱ्या ग्राहकाशी बोलण्यात गुंतलेला पाहून गुपचूप खेळणं पिशवीत टाकलं आणि घरी आलो. सकाळी पोरगी खेळण्याची खेळत होती, गोड हसत होती. सकाळी पोरगी खेळण्याची खेळत होती, गोड हसत होती. पण वंदनेच्या वेळी अदिन्ना दाना वेरमणी ही ओढ माझ्या तोंडून निघत नव्हती. म्हणजे चोरी करू नये असा त्याचा अर्थ होतो. पण एक गरीब बाप आहे, आपल्या मुलीचा खेळणी घेऊन द्यायचा हट्ट तर पुरा करू शकला नाही, पण त्याला पोरीला खेळणी घेऊन द्यायची आहे. त्याने खिशाची परवानगी घेतली, पण खिसा काही म्हणजे खिशाला भला मोठा भगदाळा अगोदरच. बरोबर. आणि मुलीची इच्छा पूर्ण करायची म्हणून त्यांनी खेळणं चोरलं. आता ही जी चोरी आहे ही मजबुरीतून आलेली आहे, खुशीने नाही केली, मजबुरीतून त्याने चोरी केली. पण त्याचं मन त्याला किती खात आहे. तो बुद्धाचा फॉलोअर आहे, तथागतांना मानणारा आहे, रोज वंदना म्हणतो. पण त्या दिवशी वंदना म्हणताना त्याचं अदिन्ना दाना वेर म्हणे ही ओढ त्याच्या तोंडातून निघत नव्हती. काहून? त्याचं मन त्याला खात होतं की तू चोरी केली.
पण हे चोरी करायला मजबूर का बरं झाला आणि कोणी केलं त्याला मजबूर? व्यवस्थित. बरं, चोरी करणं चांगलं की वाईट? चोरी करणं वाईटच आहे, पण कोणाचं मन दुखत नसेल आणि एखाद्याचं मन जर समाधानी होत असेल आणि नुकसान नसेल कोणाचंही, तर चोरी करणं वाईट. फॉर एक्झाम्पल? मला पुस्तकं खूप आवडतात, पण माझ्या खिशात पैसे नाही राहायचे अगोदर, तर मी रद्दीच्या दुकानात जायचो आणि रद्दीच्या दुकानात मग मी तुम्हाला मदत करतो रद्दी लावायला, पेपर लावायला, म्हणजे पुस्तकं शॉर्टिंग करून देतो, रद्दी शॉर्टिंग करून घेतो. असं करता करता मी काय करतोय, कोणत्या तरी बहाण्यानं तो पाणी आणायला जाईल काय जाईल असं बहाणा करायचो आणि 1-2 पुस्तकं असं पोटात टाकून घ्यायचो. तर ती पुस्तकाची चोरी मी केली. आता चोरी करणे किती वाईट आहे, आणि किती चांगलं आहे हे मी डिफाईन नाही करू शकत, पण मी पुस्तकाची चोरी केली. त्याचं काही नुकसान इतकं होत नव्हतं, पण माझं समाधान होतं पुस्तक वाचण्याचं. ओके. मी पण आमच्या कॉलेजमधल्या लायब्ररीमधून भरपूर पुस्तकं नेलेली आहेत अशी. म्हणजे तिथे कसं आयडी कार्ड द्यायचं आणि एक पुस्तक घेऊन जायचं. मी काय करायचो, एक पुस्तक न्यायचो, एक पुस्तक घेताना सोबत अजून 1-2 पुस्तकं खिशात टाकायचो, म्हणजे कपड्यामध्ये टाकायचो. आणि एक काम सुरू होतं, लायब्ररीचं काम सुरू होतं. म्हणजे ज्या मांडण्या नाही का, ज्याच्यात पुस्तकं ठेवले, ते मांडण्या पुढे सरकवल्या जायच्या, पलीकडून मग मी जायचो. मग मी भरपूर पुस्तकं मी पण नेलेले आहेत. तसं चोरी करणे वाईटच आहे, पण ती त्यावेळची सवय, म्हणजे आपल्याला आपलं मन असं म्हणत असते की यार ती पुस्तक खूप चांगली आहे, आपण घेऊ शकत नाही. आता शेवटी तो रद्दीतच तर टाकणार आहे, मग रद्दीत जाण्यापेक्षा आपल्या घरी आली तर आपल्याला वाचायला भेटल, तर ह्या समाधानापोटी ती चोरी. ओके, चांगली आहे. ते समोरच्याचं नुकसान नसेल होत किंवा आपला फायदा होत असेल तर मग ती चोरी चांगली आहे. पण पुस्तकांची पैसे चोरू नये. असं पण सांगितलं जातं की श्रीमंताच्या घरी चोरी केली तरी चालेल. हो, असं म्हणतात, पण मला वाटते गरिबांनी श्रीमंताच्या घरी चोरी केली पाहिजे असं मी म्हणणार नाही. तो श्रीमंत कसा झाला याच्यावर विचार केला पाहिजे गरिबांनी. राजकारणी लोकांबद्दल तुम्हाला काय वाटते? राजकारणी लोक खरंच लोकांसाठी काम करतात का, किंवा खरंच त्यांच्यामध्ये एक समाजाप्रती काही दयाभाव राहतो का? काय वाटते त्यांच्याबद्दल? राजकारण लोकांबद्दल मी असं फारसं निगेटिव्ह बोलणार नाही आणि पॉझिटिव्ह पण बोलणार नाही. शेवटी तेही माणसंच आहेत आणि माणसाच्या हातून चुका होतात. पण सामान्य माणूस एखाद्या व्यक्तीवर भरोसा ठेवतो, आपला लीडर म्हणून किंवा नेता म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवतो. तर त्याच्या विश्वासाला तडा न देता किंवा तडा जाऊ नये असं त्या कार्यकर्त्यानं, नेत्यानं जर ठरवलं आणि काम केलं तर नेता चांगलंच असतं. पण होते काय की जेव्हापर्यंत त्याला सत्तेवर जाता येत नाही तेव्हापर्यंत तो सामान्य माणसाच्या बारीकच्या बारीक प्रश्नाकडे लक्ष देतो, आणि एकदा तो सत्तेत गेला आणि लाल दिव्याच्या गाडीत बसला की मग त्याचं दुर्लक्ष होतं. मला सांगा, सामान्य माणूस कसा भाकरीसाठी लढत राहतो, ठीक आहे, म्हणजे एक माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, जसं की घर, पाणी, पैसा, थोडंफार गरजेपुरता, जेवण, अन्न, ठीक आहे, या गोष्टीसाठी लढत राहतो. राजकारणी लोकांकडे किंवा जे श्रीमंत लोक असतात त्यांच्याकडे या सर्व गोष्टी सहज असतात, किंवा ते व्यवस्थेचाच भाग असं म्हटलं आपण तरी चालेल, त्यात वावगं ठरणार नाही. त्यांचा लढा कशासाठी असतो? त्यांचा लढा सत्तेत असतात ते, पण अधिक सत्तेसाठी त्यांचा लढा असतो. सामान्य माणसासाठी त्यांचा लढा नाहीच्या बरोबरच असतो. सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे त्यांचे जर लक्ष असते तर आता प्रश्नांची आता इतकी मोठी मालिका निर्माण झाली आहे, जी मालिका तयार झाली नसती ना. प्रश्न कसे घटत 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 यायला पाहिजे होते, पण आपल्याला दिसते की प्रश्न वाढत 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 चालले आहे, की नाही. म्हणजे प्रश्नांचा जो मेरू पर्वत आहे हा वाढत चाललाय, आता तो हिमालयाच्या पलीकडे होत चाललाय. त्यांचं जर पुरेपूर लक्ष असतं तर प्रश्नांची मालिका, प्रश्नांचा पर्वत घटला असता. एकदा ते सत्तेत गेले की ते राजकारण करायला लागतात आणि राजकारणात इतके गळून जातात, म्हणजे एकमेकावरच आरोप प्रत्यारोपामध्ये ते इतके गळून जातात की इकडचे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. मग थोडेसे काय चुनाव वगैरे जवळ आले की मग ते पुन्हा
त्या प्रश्नाकडे पाहतात, पण तो तात्पुरता खेळ असतो. एक ब्रिटिश विचारवंत आहे हॉब्स, नाव ऐकले का? नाही, माझ्या वाटण्यात तो नाही. म्हणत होता की माणसाची जी सत्तेची लालसा आहे ना, हम्म. ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत माणूस मरत नाही. बरोबर. माणूस मेल्यानंतरच त्याची सत्तेची लालसा संपून जाते. म्हणजे ही वाढत जाणारी असते, कधीच कमी नाही होत. बरोबर आहे. पण माणूस मेल्यानंतर कळतच नाही ना, हो. लालसा संपली काय ना नाही संपली काय. माणूस मेला म्हणजे सर्व संपलं, आहे की नाही. माणूस जिवंत आहे तेव्हापर्यंतच या सर्व गोष्टी आहेत, बरोबर. नाही का. एकदा माणूस मेला त्याचे प्रश्न संपले, आणि जो मेला त्यानेच त्याचे प्रश्न संपवले. आपल्याला वाटते की आता काही एखाद्या व्यक्तीचं घराणं नाहीये किंवा कुटुंब नाहीये, तर त्याच्याबद्दल अशी भावना करते की ते फक्त समाजासाठीच जगतायत की काय, नाही का. आपल्या मोठ्या मोठ्या पदांवर व्यक्ती आहेत आपल्या भारतामध्ये की ज्यांचं कुटुंब नाहीये, पण लोकांना वाटतं की हे समाजासाठीच जगतात. पण खरं तर ती सत्तेची लालसा त्याच्यामध्ये एवढी असते की ती वाढत जाणारी वाढत जाणारी हा. आहे. सत्तेची लालसा कधीही कमी होत नाही. अपवाद एक दोन असती नाही, पण 99% लोकांमध्ये जे सत्तेत आहेत त्यांची सत्तेची लालसा आणखी वाढत जाते. तुमच्या कवितांवर सर्वात जास्त प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पडलाय तुमच्या विचारांना हो. किंवा लेखनावर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खरंच आज समाजामध्ये पाळले जातात का, किंवा अनुसरण केले जाते का? काय वाटते तुम्हाला? ते बाबासाहेबांचे विचार पाळल्या जातात, पण ते मोठ्या प्रमाणात आणखी पाळल्या गेले पाहिजे असं मला वाटते. म्हणजे बाबासाहेबांना फक्त 14 एप्रिल किंवा 6 डिसेंबर पुरतं मर्यादित न ठेवता वर्षभर किंवा वर्ष 365 दिवस आणि जगण्यातले सर्व दिवस हे बाबासाहेबांच्या विचारांची पाईक बनून विचारांचा प्रचार आणि प्रसार करत राहिला पाहिजे. कारण की त्यांच्या विचारामध्ये मानवी मूल्य आहेत. मानवाला, एका मानवाने दुसऱ्या माणसाला समानतेच्या दृष्टीने बघावे असे त्यांचे विचार आहेत. आणि हे विचार मरत नसतात, पण विचार वाहून नेणारे जर नसतील तर विचार मरतात. पण आंबेडकरांना मानणारेच आंबेडकरांचा अपमान करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आंबेडकर हे देवाला मानत नव्हते, हा, ठीक आहे, किंवा देवाला ते नास्तिक होते असं म्हणू शकतो आपण. पण आजच्या लोकांनी त्यांनाच देव बनवून टाकला. तर यावर तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली काय, माणूस हा खूप भावनिक प्राणी आहे, आणि तो संवेदनशील पण आहे, तितकाच संवेदनशील आहे. आणि एखाद्याबद्दल त्याची आदराची भावना इतक्या टोकाला जाते की त्या आदरापोटी तो त्या व्यक्तीला देवत्व प्रदान करतो. बाबासाहेबांच्या संदर्भानं मी असं म्हणते की अत्यंत आदरापोटी लोक बाबासाहेबांना देव म्हणूनच मानतात, पण देवघरामध्ये देव म्हणून पूजत नाही त्यांना. नाही, बऱ्याच घरांमध्ये त्यांचा एक फोटो घरामध्ये लावला जातो. फॉर एक्झाम्पल, अनेक कन्व्हर्टेड झालेले आहेत, बरोबर. ते जी अगोदरची जी परंपरा आहे की फोटो लावणं, त्याला पूजणं, त्याला आरती ओवाळणं, दिवा लावणं, ह्या गोष्टी बऱ्याच घरांमध्ये चालतात. म्हणजे त्यांचा फोटो लावून त्या गोष्टी केल्या जातात. किंवा त्यांचे पुतळे डोक्यावर घेऊन मिरवले जातात, गाणे लावले जातात त्यांचे. म्हणजे गाणे लावले ठीक आहे, पण त्यांचे पुतळे डोक्यावर घेऊन मिरवले जातात. तुम्हीच मागे म्हटलेले की आंबेडकर म्हटले की त्यांचा विचार डोक्यामध्ये घालून तुम्ही फिरलं पाहिजे. बरोबर. पण आंबेडकरांचे पुतळे डोक्यावर फिरून लोक मिरतायत आज. तर ते कितपत बरोबर आहे? नाही, ते योग्य नाही. म्हणजे बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन फिरलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेब स्वतःच म्हणायचे ना की मला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा माझे विचार तुम्ही फॉलो करा. आजच्या युवा पिढींनी बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन फिरलं पाहिजे, डोक्यात विचार घेऊन जगलं पाहिजे. नक्की जसं आता 14 एप्रिल वगैरे जवळ येणारच आहे पुन्हा. अलीकडे काय होतं की डीजेचं प्रमाण खूप वाढलं आहे. मग डीजेमध्ये बाबासाहेबांचे गाणे तर लागतात, आधीमध्ये मग बाकीचे संगीत सुरू होऊन जाते आणि ते खूप हल्लोकल्लोळ होतो. आता अनेक लोकांनी त्यावर विचार मंथन तर अगोदरपासून सुरूच आहे, पण अलीकडं मोठ्या प्रमाणामध्ये हा विचार पुढे येऊन राहिला की बा इतका हल्लोकल्लोळ न करता आपण शांततेने जयंती साजरी करू शकतो. म्हणजे त्या दिवशी आपण 14 तास वाचन करू शकतो, 14 एप्रिलला तर 14 तास वाचन करू शकतो, 14 तास समाजामध्ये फिरून समाजातले प्रश्न पाहू शकतो, त्यावरचे निराकरण करू शकतो, आपल्यातले मतभेद दूर सारण्याचे प्रयत्न करू शकतो, किंवा आपसात जर वाद असेल तर त्या दिवशी वाद सोडवण्याची बी आपण प्रयत्न करू शकतो.
की आज बाबासाहेबांचा जयंती उत्सव आहे आणि आजपासून आपण आपसातले वाद मिटवूया. आपल्या नगरात वस्तीत शहरात या समस्या आहेत, आपण या समस्या जगापुढे आणूया. आपण अशा प्रकारे आपण साजरी करू शकतो. नाचूनच साजरी होत नाही, बरोबर. किंवा नाचूनच साजरी केली पाहिजे असं कंपल्सरी नाही आणि कोणी बंधनं नाही घातली आहे यावर. आपण या पद्धतीने जयंती साजरी करू शकतो. बरं, बाबासाहेबांचे पुतळे बांधणं किंवा एखाद्या ठिकाणाला नाव देणं ठीक असेल, पुतळे बांधण्याला तुम्ही किती महत्व देता? नाही, बाबासाहेबांच्या पुतळ्याचा म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचा पुतळा बांधण्याऐवजी त्या ठिकाणी लायब्ररी बांधलेली बरी राहते. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या एकतर विचारांना कुठेतरी प्रोत्साहन मिळेल. बरोबर. ऍक्च्युली काय हा म्हणजे लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. म्हणजे आपला आदर्श ते कुठे शोधतात? पुतळ्यामध्ये. आपला आदर्श शोधतात प्रतिमेमध्ये. ते भावनेचा प्रश्न आहे. तो पुतळा बांधला किंवा नाही बांधला, किंवा बांधला तर खूप वाईट केलं किंवा नाही बांधला तर खूपच चांगलं केलं असं नाही आहे. ते हा भावनेचा प्रश्न आहे. ज्यांनी तो करावा. हल्ली बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भरपूर सारे गाणे निघलेले आहेत आणि गाण्यांमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. खरं तर लेखकांनी पण खूप विचार करून, खूप वाचन करून त्यांच्याबद्दल गाणे तयार केलेले आहेत. आपण जर बघितलं तर हल्ली त्यांच्या जयंत्यानिमित्त त्या गाण्यावर लोक डान्स करतायत, डीजे लावतायत. तर लोक त्या गाण्यांमध्ये दडलेला अर्थ शोधण्यापेक्षा गाण्यावर डान्स करणं प्रेफर करतात. तर हे कितपत बरोबर आहे? म्हणजे हल्ली जर एक गाणं बघितलं तर 4 दमड्याच्या पायी माझा समाज विकणार नाही. आंबेडकरांचं म्हणणं आहे की पैशापायी मी माझा समाज विकणार नाही. आंबेडकरांना भरपूर मोठ्या मोठ्या ऑफर्स आलत्या, तरी पण त्यांनी पैशाला महत्त्व न देता समाजाला महत्त्व दिलं. तर हल्ली लोक गाण्यांपेक्षा, त्यातल्या सारपेक्षा डान्सला प्रेफर करतात. तर यावर तुमचं काय मत आहे? बरोबर प्रश्न केला आहे. अलीकडे काय होतं की जयंती उत्सव म्हणा किंवा कोणतेही असे सोशल कार्यक्रम म्हणा, त्याच्यामध्ये डीजे लावला जातो आणि डीजेवरती गाणे वाजवले जाते. तर कवी आणि गीतकार जेव्हा गाणं लिहितो, त्याच्या मनातल्या ज्या भावना असतात किंवा विचार असतो किंवा जी काही ठसठस असते, तो त्या गीतामध्ये मांडतो. जसं तुम्ही आता म्हटलं की या चार दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. हे गीत ज्या गीतकारानं लिहिलं असेल त्याच्या मनातल्या भावना वेगळ्या होत्या. त्याला ती सांगायचं होतं की समाजाप्रती कृतज्ञता बाळगणाऱ्या माणसाने आपल्या समाजाचा विचार केला. समाजाचा सन्मान पैशापेक्षा महत्वाचा आहे हे सांगायचं होतं. बाबासाहेबांनी पैशाला महत्त्व न देता आपल्या समाजाला महत्त्व दिलं. आणि नंतरच्या आलेल्या कडव्यामध्ये इतरही विषय आले आहेत त्याच्यामध्ये. तर ही गीतकाराची भावना गीत लिहिताना होती, पण संगीतकाराने त्याला ठेका देताना किंवा मग डीजे वाल्यांनी त्याला अतिरिक्त मनोरंजनाचा भाव देताना अतिरिक्त संगीत टाकलं. आजची पिढी तर मनोरंजन शोधते, त्यांना प्रबोधनाचं नॉलेज नाही आहे किंवा ते प्रबोधनाकडे वळतही नाही, किंवा प्रबोधन कोणत्या गावात असते ते त्यांना माहीतच नाही. ते मनोरंजन शोधतात. आपण मनोरंजनाला पूरक काय करतो की ते गाणं डीजेवर लावतो, त्याच्यामध्ये ताल असतो, ठेका असतो. मग आजची तरुण पिढी त्याच्यावर नाचणारच आहे. बरोबर आहे. ते नाचू नये म्हणून आपणच केलं ना. ते जर नाचू नये असं जर वाटलं असतं की इतक्या चांगल्या गाण्याचा आपण धिंगाणा केला असता का? अनेक गाणे आहेत ज्यांना आपण अतिरिक्त चाली आणि ठिका लावून ते गाणं विकृत केलं. बरोबर. आता ते नागोराव पाटणकरांचं गाणं होतं की असंच म्हटलं तुम्ही, भीम के लगते जिगर. तर गाणं कसं, ते सुरुवातीची त्याची जी म्हणजे संगीत म्हणू एकदम असं धीमं आहे. त्यात भावना आहेत, व्यथा आहे. भीम के लगती जिगर, आधी इधर आधी उधर. म्हणजे ज्या गीतकाराने ते गाणं लिहिलं त्या गीतकाराला हे सांगायचं होतं की भीमाला, बुद्धाला मानणारे हे लोक आज वेगवेगळ्या दिशेने गेले, गट पडले किंवा विभागले गेले. पण अलीकडे त्या व्यथापूर्ण गीताला मनोरंजनाच्या साथ चढवून डीजेवर ते वाजवलं
आणि ताल ठेका लावला आणि तरुण पिढी नाचायला लागली. तरुण पिढी नाचते म्हणजे त्या गीतावर नाही नाचत, त्या गीताच्या त्या ताल ठेका धूनवर नाचते. कारण की तो ताल ठेका आणि त्याची धून इतकी म्हणजे त्याला काय मारक बनवली आहे गीताला, की गीताचा जो मुख्य सार आहे, जो अर्थ आहे, तो मरून जातो. आणि फक्त वरती राहते संगीत, ज्याच्यावर पाय थिरकतात आणि त्या संगीतावर ते नाचतात. पण ज्यांना ज्यांना त्या गीताचा अर्थ कळते किंवा ज्यांनी ते गीत वाचलं, समजून घेतलं, ते नाही नाचत. म्हणजे ते खरं तर समजून घेण्याचा प्रयत्न पण नाही करत नाही. त्या गीतामध्ये काय नेमका अर्थ दडलेला आहे. नाही, ते समजून घ्यायची संधीच मिळत नाही त्या संगीतामुळं. हे म्हणजे त्या संगीताने त्या गीताचा खून केलाय खरं म्हणजे. तर डीजे मध्ये जे काही गाणे वाजतात, चांगले चांगले सुंदर सुंदर गाणे डीजे मध्ये गेल्यावरती विकृत होतात आणि त्यावर विकृत मनस्थितीवर लोक नाचतात. पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे. गीता म्हणजे गीतांचं असं विकृतीकरण होऊ नये. कारण की गीतकाराच्या भावना असतात त्यात दडलेल्या. कविता लिहिणे म्हणजे कागद पेन घेणे, कागदावर लिहिणे इतकं नसते. कवी कविता लिहितो म्हणजे कागदावर तो आपलं हृदय उतरवत आहे, आपल्या भावना उतरवत आहे, आपले रक्त अश्रू घाम उतरवत आहे. तुमचा कविता लिहिण्याचा प्रवास कसा सुरू झाला? माझा कविता लिहिण्याचा प्रवास मी आता कुठून सांगू असं. तुम्ही करता काय आता, म्हणजे कधीपासून तुम्ही कविता लिहायला लागले? बघा, मला कवितेची समज आली मी जेव्हा 4थ्या वर्गात होतो तेव्हा. ओके. ते कॉर्पोरेशन हायस्कूल होती, आता बंद पडली आहे ती. अलीकडे सरकारच्या धोरणामुळे जे काही मराठी शाळा बंद होण्याचं प्रमाण जे वाढलं आहे, त्यात ती शाळाही गेली. तर मी 4थ्या वर्गात होतो आणि आमच्या बाई, त्यावेळेस आम्ही तेव्हा बाईच म्हणायचो, आता ते मॅडम वगैरे म्हणतात. तर आम्हाला त्या पुस्तकातल्या पाठ्यक्रमातल्या कविता चाला सुरत म्हणून दाखवायच्या. आणि ते चाल सूर इतकी मस्त असायची की आम्ही ते ऐकायचो, डोलायचो आणि ती कविता पाठही होऊन जायची. तर त्या वेळेच्या त्या कविता मनात मेंदूत मुरल्या माझ्या. आणि मला वाटतं ते पहिलं बीज आहे माझ्या कवी होण्याचं. ते पहिलं लक्षण असं मी मानतो की तिथून मला असं वाटतं की ती सुरुवात झाली. पण खरी सुरुवात मला कळली मी 8व्या वर्गात असताना. ओके. 8व्या वर्गात मला पहिल्यांदा एक कविता सुटली. अचानक मी असं जेवण वगैरे संध्याकाळचं झालं, अभ्यास वगैरे झाला, मी फिरत होतो आणि मला माहीत नाही असं लक्ष गेलं आकाशाकडे आणि पूर्ण एक चंद्र दिसला आणि मनामध्ये पटकन 2 ओळी येऊन गेल्या कवितेच्या. आल्याबरोबर मी एकदम हे झालो, मी काय म्हणजे काय म्हटलं म्हणून, आणि मी ते लिहून ठेवल्या. त्याच्यानंतर मग मी खूप विचार केला लिहायचा. काय होती ती ओळ लक्षात आहे? आता लक्षात नाही, तर खूप खूप काळ लिहून गेला. नंतर तो पहिल्या कवितेचा कागदही शिल्लक नाही माझ्याकडे. पण ते पहिलं बीज जे होतं 4थ्या वर्गात पडलेलं, हे 8व्या वर्गात थोडंसं रुजलं. मला वाटतं तेच कारण आहे. मनात कविता घोळत, त्या कविता मी घोळत राहायचो आणि तिथून मग ती माझ्या कवितेची ओळ तयार झाली. ते लिहून ठेवली होती, पण तो कागद असता तर मजा आली असते. म्हणजे माझी कशाच्या रिलेटेड होती कविता? ते चंद्राबद्दल होती. चंद्र आणि तो रात्रीचा जो वेळ होता की नाही, ते आकाश निरभ्र होता, चंद्र होता, तारे पण लुकलुकत होते आणि मग त्या गोल गोल आहेस तू, चंद्र आहेस तू, असं काहीतरी ओळी होत्या त्या. पण नंतर मग मी त्या 2 ओळीनंतर बरेच दिवस काहीच नाही लिहिलं. पण त्या ओळी मी रोज गुणगुणायचो घरी, रोज वाचायचो. आणि मग माझा एक वर्गमित्र होता कपिश म्हणून, त्याला सांगितलं की असं 2 ओळी लिहिल्या मी. आणि म्हणजे पुढे लिहून बघत जा. आणि मला कवितेची आवड होतीच. म्हणजे मी ज्या वर्गात असायचो ना, त्या वर्गातल्या सर्व कविता मला पाठ असायच्या. पूर्ण कविता पाठ असायच्या, पुणे शब्दशः पूर्ण. म्हणजे आमच्या मॅडमने म्हटलं की ही कविता म्हण, स्टार्ट वेन मी म्हणून दाखवायचं. तर ते कविता मला पाठ यायचं. कवितेवर माझं प्रेमच होतं
म्हणून कदाचित मी कवितेच्या प्रेमात पडलो नंतर. आणि मग ती कविता नंतर मी पूर्ण केली हळूहळू. आणि कवितेची पुस्तकं ग्रंथालयामध्ये मिळतात हे मला काही माहीत नव्हतं. पण वर्गातल्या कविता, मग मला असं वाटायचं आपल्या वर्गाची पुस्तकं आहे, 7वीची पुस्तकं, त्यातल्या कविता वाचायच्या. 8वीवाल्यांना नाही मागायचो मी, 5वीवाल्यांच्या बी पुस्तकं मागायचो आणि ते कविता वाचायचो. तिथून मला कविता लिहायची. पण त्यावेळेच्या कविता म्हणजे फुलं पानं, शिक्षक, आपले मित्र, आपले थोर आदर्श, असंच मी त्या कविता लिहिल्या सुरुवातीला. तुमचं शिक्षण कुठे आणि कसं झालेलं आहे मग? मी 1ली ते 4थी कॉर्पोरेट शाळेमध्ये शिकलो. 5वी ते 10वी मनोता हायस्कूलमध्ये. नंतर मग 11वी ते BA DNC कॉलेजमधून केलं. मग तुम्ही शाळेमध्ये असताना करिअरचा काय विचार केला होता? काय करायचं ठरवलेलं आयुष्यामध्ये? शाळेमध्ये असताना करिअरचा तितका विचार नाही आला. ओके. म्हणजे करिअर असते वा आयुष्याला याची जाणीव नव्हती त्यावेळेस. अभ्यास एके अभ्यास, घर एके घर, एवढंच होतं. घर आणि शाळा इतका तो प्रवास व्हायचा. म्हणजे 7वी 8वीपर्यंत तर नाहीच कळलं की करिअर पण असते बा काही. म्हणजे डॉक्टर बनायचं असते, वकील बनायचं असते, इंजिनियर बनायचं असते, असं की तेव्हा कळत नव्हतं. कारण की मी ज्या परिसरात राहत होतो किंवा अवतीभोवती जो समाज घटक माझ्या अवतीभोवती होता, तिथं मला असं चित्र दिसायचं नाही. मला असं दिसायचं की बा एक व्यक्ती सायकल घेतो, डबा लटकवतो आणि आपल्या कुठेतरी कामाला जातो, संध्याकाळी घरी येतो. कोणीतरी मुलगा कॉलेजला जातो आणि तो घरी येतो. मी शाळेत जातो आणि घरी येतो. मला इतकंच दिसायचं. करिअरची जाणीव वगैरे 9व्या वर्गामध्ये आली. ओके. हां, ते नंतर मग कळलं की बा शिक्षणानंतर आपल्याला एक असं बनायचं असते आयुष्यामध्ये. म्हणजे त्याला काय म्हणतात की रोजीरोटीचं एक साधन असते. डॉक्टरही रोजीरोटीचं साधन नाही बरं. वकील झाला तर तो रोजीरोटीसाठीच करतो आहे. तर वर्गात विचारायचे मग किंवा तुला काय बनायचं आहे, तुला काय बनायचं आहे. जेव्हा माझा नंबर यायचा तेव्हा मग मला कळलं होतं किंवा आपण शिक्षक बनायचं. कारण की मला शिक्षक आवडायचे. शिक्षक शिकवतात तर आपण शिक्षक बनायचं. तेव्हा मला हे नव्हतं कळत की शिक्षक हा पेशा आहे, रोजीरोटीचं साधन आहे. शिक्षक विद्यार्थी घडवतो मला एवढं माहीत होतं. किंवा यांच्या सान्निध्यामध्ये खूप चांगलं वाटते तर मला यांच्यासारखं बनायचं की ताकी माझ्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांना चांगलं वाटायला पाहिजे. तर मी शिक्षक बनायचं ठरवलं. 10वी नंतर मी तो D.Edचा फॉर्म भरला. तर त्यावेळीची म्हणजे माहितीचा अभाव म्हणा किंवा मार्गदर्शकाची कमी म्हणा, मी तो फॉर्म भरताना चूक केलं. अनुदानित आणि विना अनुदानित असे 2 कॉलम असतात आणि चुकीने तो फॉर्म भरण्यात आला. मला ॲक्च्युली माझी आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळं माझे आईवडील मातीपुट्याच्या कामाला जायचे. घर चालवण्यापुरता तो पैसा यायचा. शिक्षणासाठी पैसा माझ्या घरून मिळेल याची मला 100% गॅरंटी माहीत होतं मला की मिळणारच नाही. तर बा सरकारी शाळेमध्ये नंबर लागला तर D.Ed करता येईल म्हणून मी तो फॉर्म भरला. पण अनुदानित आणि विना अनुदानित याचाच अर्थ कळला नाही आणि चुकीने माझा फॉर्म तो भरण्यात आला आणि माझा नंबर प्रायव्हेटमध्ये लागला. मी ॲडमिशनच्या वेळेस ज्यावेळेस गेलो तेव्हा त्यांनी मला ॲडमिशन फीस प्लस वर्षभराची इतके चार्जेस लागतात असं सांगितलं आणि मी वापस आलो. मग तो निर्णय मी म्हणजे असा निर्णय घेतला की आता D.Ed करू शकत नाही आपण. मग ITIला फॉर्म टाकला. ITIमध्ये नंबर लागला, तिथे फॉर्म भरला होता तर तिथे ॲडमिशन केली. तर पहिल्याच दिवशी आम्हाला तो ग्राउंड साफ करायला लावला, गवत वगैरे काढायला लावलं. तर मी म्हटलं अरे हट, आपण तेव्हा या टेक्निकल कोर्ससाठी फॉर्म भरला नाही, हे काय नवीनच. मी दुसऱ्या दिवशी गेलोच नाही. ॲक्च्युली माझ्या मनातच नव्हतं खरं म्हणजे होता ते जबरदस्तीनं कोणीतरी मग चल करू, हे करू, ते करू करून टाकलं ते. पण माझ्या मनात नव्हतं ते आणि पहिल्याच दिवशी असं झालं मी तिथून पडता पाय घेतला. मग मी धनवटी नॅशनल कॉलेजला ॲडमिशन केली. कशामध्ये? कॉलेज सुरू होऊन गेले ते, ॲडमिशन फुल झाल्या होत्या. पण तिथल्या एका ओळखीच्या विद्यार्थ्यासोबत
कन्सल्ट केला माझ्या एका मित्राने आणि मला तिथे ॲडमिशन मिळाले आर्टमध्ये. मला 10वीमध्ये 75% होते आणि मी तिथे 11वीला ॲडमिशन घेतले आर्टमध्ये. त्यातही मग एक विषयासोबत असा मी इंग्लिश लिटरेचर घेतलं मग सोबत. मग तिथून मग ग्रॅज्युएशन केलं. नंतर BA आणि B.Ed करून असा ग्रॅज्युएशन कशामध्ये केलं? BA केलं. विषय इंग्रजी मराठी, इंग्लिश लिटरेचर आणि इतिहास आणि तर्कशास्त्र. अच्छा, म्हणजे डिफरंट विषय. असे विषय होते माझे. आणि नंतर मग BA नंतर आपण B.Ed करू असा विचार केला, पण ते काही घरच्या परिस्थितीमुळं जमलं नाही. आता मग मी बाहेरच्या कामाला लागून गेलो. मग जे पेंटिंगचं काम, इलेक्ट्रिक फिटिंगचं काम, माती पोटायचं काम, ब्रेड वाटायचं काम, रॉकेल वाटायचं काम, रस्ता बनवण्याचं काम, जे काम मिळायचे ते काम करायचे. रात्री अभ्यास करायचा आणि फॉर्म भरायचे. ते बरेच दिवस मला माहितीच नाही की म्हणजे स्पर्धा परीक्षा असतात त्या द्यायच्या असतात, तिथं आपण सिलेक्शन होते, आपला SC कोटा आहे, आपल्याला आरक्षण मिळते, हे मिळते, ते काही माहितीच नव्हतं. कारण की माझं वावरच नव्हतं बाहेरच्या दुनियेशी. बरोबर. मी आपल्या डबक्यातच होतो. आपलं एक छोटंसं घर आणि वस्तीमध्ये जेवढं दिसेल तेवढंच. बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क आला नाही. नंतर मग हळूहळू मित्रांशी बाहेर फिरणं, म्हणजे एक मनामध्ये कसं न्यूनगंड होता की आपले कपडे चांगले नाही आहेत, आपल्याकडे सायकल नाही आहे, आपण दिसायला त्यांच्यासारखे अप टू डेट नाही. तर तो न्यूनगंड होता. मग मी 4 लोकात मिसळत नव्हतो आणि त्यामुळं मला ती माहितीही मिळत नव्हती. नंतर मग आमच्याकडे शनिवार बाजारा भरतो. माझी एक कविता पण आहे शनिवार बाजारावरची. तर तिथे जुने कपडे मिळतात, जुने कपडे. तर मी तिथून मग मला एका मित्रांतर्फे माहीत पडलं की तिथे कपडे मिळतात, थोडेसे जुने असतात, पण घरी येऊन आपण त्याला साफसुथरं केले, प्रेस वगैरे केले तर चांगले दिसतात. मग मी तिथून आणायचो, शर्ट पॅन्ट तिथून आणायचो. गडवा राहायचा, गडव्यामध्ये गरम निवे, आमच्याकडे चुलच होती, आई चुलीवर स्वयंपाक करायची. तर चुलीतला जाळ काढायचा, गरम गरम निवे गडव्यात टाकायचे, प्रेस मारायचे आणि थोडेसे चांगले कपडे वाटायचे. तर मग फिरायचो इकडे तिकडे. तर त्या भटकन तिथून मग खरी दुनिया कळायला लागली. मग कवितेचा छंद कसा जोपासत गेले तुम्ही? म्हणजे कविता चालूच होत्या का? या सर्व दरम्यान कविता माझ्या सुरूच होत्या, पण कवितेला एक विशिष्ट बॅकग्राऊंड जे लागते, एक भूमिका लागते. भूमिका नसलेल्या कविता होत्या. म्हणजे 12व्या वर्गापर्यंत तरी असं मनात येईन ते लिहायचं, दिसन ते लिहायचं, असं कविता होत्या. पण खऱ्या कविता म्हणजे खरी कविता काय असते हे मला 12वी नंतर कळलं. मी जे बाहेर कार्यक्रम व्हायचे, 14 एप्रिलचे कार्यक्रम, इतर मंचीय कार्यक्रम व्हायचे, मी भाषण ऐकायला जायचो. त्या भाषणातून मला बऱ्याच गोष्टी कळायच्या. म्हणजे जास्तीत जास्त बाबासाहेब मला भाषणातूनच कळला. नंतर मग मी बाबासाहेबांच्या छोट्या छोट्या पुस्तकं वाचायला लागलो, त्यांची भाषणं वाचायला लागलो, त्यांच्या चरित्र वाचायला लागलो आणि मग एकंदरीत मग समाज वाचायला लागलो. आणि मग मला खरी कविता म्हणजे माझ्या कवितेला भूमिका आली. एक रशियन कवी एक आहे, त्याचं असं म्हणणं आहे की बा कवीला 2 गोष्टी असणं बहुत गरजेचं आहे. एक, त्याच्या कवितेला भूमिका असली पाहिजे आणि दुसरं, तो ज्या समूहातून येतो त्या समूहाची त्याला जाण असली पाहिजे. तर मी ज्या समूहातून येतो त्या समूहाची मला जाण असली पाहिजे म्हणून, आणि एक भूमिका असली पाहिजे. मी ह्या 2 गोष्टी गृहीत धरल्या, भूमिका आणि सामाजिक जाणीव. तर ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाप्रती आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, बरोबर नाही का? म्हणून मी त्या समाजाचेच प्रश्न घेऊन कविता मांडत आलो आणि तीच माझी भूमिका होती की माणसाचे प्रश्न घेऊन आपली कविता लिहायची. कविता लिहिण्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येत होत्या? कविता लिहिण्यामध्ये अडचणी येत नाही. तुमचं करिअर असेल. कविता लिहिण्यात अडचणी येत नाही. कवितेला समोर मांडताना अडचणी येतात. म्हणजे नवीन कवीला सहज ते विचारपीठ उपलब्ध होत नाही, किंवा सहजपणे कोणी कवितेला स्टेज देत नाही, मंचन करू देत नाही. त्यासाठी कसं सतत त्यांच्यासोबत राहावं लागते, संपर्कात राहावं लागते. मी पण कविता लिहितो,
हे दर्शवत राहावं लागते. मग तेव्हा कुठे एखाद्या वेळी चान्स मिळतो आणि मग कविता चांगली असली भावली रसिकातले लोक मग चोखंदळ लोक असतात ते गृहीत ठेवतात, लक्षात ठेवतात आपल्याला. तर मला सुरुवातीला ह्या अडचणी आल्या की मला बरेचदा चान्सच नाही मिळाला कविता म्हणण्याचा चान्स. मी कविता ऐकायला जायचो इथे आपला मोर भवनला, विदर्भ साहित्य संघ आहे, हिंदी आहे मराठी आहे दोन्ही आहे. मी तिथे कवी संमेलन असायचे ना, तिथे कविता ऐकायला जायचो, त्यांच्या कविता ऐकायचो. पण मला कविता म्हणायची संधी कशी मिळेल हे मला कळतच नव्हतं. मी अनेकदा त्या कवींना मग भेटायचो, सर तुमची कविता खूप छान वाटली, मला पण एखादी कविता म्हणू द्या ना. ते हो म्हणायचे आणि विसरून जायचे, हो म्हणायची विसरून जायचे. पण मला कविता लिहिण्याचा छंद होता, तो छंद मी जोपासला. आणि पुस्तक वाचण्याचा छंद होता, तोही सोबत सोबत जोपासला. आणि थोडीशी आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होत आली तेव्हा मी बर्डीला पुस्तकांच्या दुकानामध्ये जाऊन काही पुस्तकं विकत घ्यायचो. तर ज्या पुस्तकाच्या दुकानातून विकत घ्यायचो त्या पुस्तक विक्रेत्याने मला सांगितलं की 50 रुपये महिना भरला तर 600 रुपये वर्षाचे जमा होतात, बदल्यात तुला 600 रुपये परत नाही तर 700 रुपयाची पुस्तकं मिळतील. तर मी ते म्हणजे एक प्रकारची बेसिक झाली पैसे भरायची. तर ते दर महिन्यात ते पैसे भरायला जायचो आणि वर्ष झालं की 700 रुपयाच्या 800 रुपयाच्या पुस्तकं घेऊन यायचे. मग मी एकदा त्यांना असं विचारलं की मी कविता लिहितो, मला अशी पुस्तक काढायची तर काय करावं लागेल. तर त्यांनी मला सर्व टेक्निकल नॉलेज पूर्ण सांगितलं. मी घरी आलो, माझ्या पत्नीला सांगितलं की मला पुस्तक काढायचं आहे. मला त्यांनी असं असं माहिती दिली आहे, आपल्या कवितेचं पुस्तक असलं पाहिजे. पण माझा इतका दांडगा संपर्क नव्हता की मला कोणी पुस्तक काढायचं म्हणजे पुस्तकाला पैसे लागतात, मार्गदर्शन लागते. तर मला दिवाळी अंक वाचायची खूप आवड होती. तर त्या दिवाळी अंकामध्ये एकदा मी लोकनाथ यशवंत या कवीची कविता वाचली आणि तिचा पत्ता दिसला मला विश्वकर्म नगरचा. म्हटलं आपलं राहणं आहे जयभीमनगरला, विश्वकर्म नगर आपल्या जवळच आहे. तर मी त्या पत्त्यावर गेलो, त्यांच्या घरी गेलो आणि दारापर्यंत गेलो आणि वापस आलो. म्हणजे माझी मग तोच न्यूनगंड, कधी फारसा लोकांशी संपर्क नाही, बोलणं नाही. म्हणजे आता जितकं बोलतो मी तेव्हा तर काहीच बोलत नव्हतो. बस आपण लिहिणे आणि बस चुपचाप घरी बसणे. तर बोलण्याची जे हे असते की नाही कला, ती नव्हती मला. आता नाही आहे, आता थोडंसं मी तुटकच बोलतो, कारण की प्रत्येक माणसात सर्व गुण नाही राहत. मग कोणाला कविता खूप चांगली लिहिता येते पण सादरीकरण येत नाही, कोणाची कविता फार तितकी चांगली नसते पण सादर करणं खूप जोरदार असते. तर मी तिथून पुन्हा वापस आलो, घरी सांगितलं असंच झालं. ते मला हिंमत करा, जा बेटा, त्याशिवाय होणार नाही. मग मी नेक्स्ट टाइम पुन्हा गेलो त्यांच्याकडे गेलो. त्यांनी दार उघडलं, मी बोललो त्यांच्याशी, सांगितलं, परिचय दिला. त्यांनी मला घरी बसवलं आणि येण्याचं प्रयोजन विचारलं. तर म्हटलं मी सर तुमची ती कविता वाचून आलो आणि मी पण कविता लिहितो, तर मला पुस्तक काढायचं, तर तुमचं मार्गदर्शन पाहिजे. तर लोकनाथ यशवंत नावाचा कवी खरं ग्रेट माणूस आहे. पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी म्हणे दाखवा तुमच्या कविता वगैरे. त्यांनी माझ्या कविता वगैरे पाहिल्या आणि म्हणे ठीक आहे, करता येईल, याचं पुस्तक काढता येईल. 15-20 दिवस मी ह्या वाचन करतो आणि मग कसं करता येईल ते मी सांगतो. मग मी त्यांच्याकडे 15-20 दिवसांनी गेलो. तर त्यांना माझ्या कविता खूप आवडल्या. ते म्हणे मला तुमच्या कविता आवडल्या म्हणे, आपण याचे पुस्तक काढायची प्रोसिजर करू म्हणे. तर त्यांनी मला मग पत्ता दिला, जिथून मी पुस्तक विकत घ्यायचं होतं त्यांचाच पत्ता दिला. हा, त्यांच्याकडे जा, सचिन उपाध्याय म्हणून आहेत, त्यांचं पुस्तकाचं दुकान आहे बर्डीला. त्यांच्याकडे गेलो. मला लोकनाथ सरांनी असं सांगितलं की तुम्ही पुस्तक काढून देता, तर मला कवितेचं पुस्तक काढायचं आहे. आता माझा त्यांच्याशी पूर्व परिचय होताच, त्यामुळे त्यांनी नाही म्हटलं नाही. आणि मग त्यांनी माझी पहिली पुस्तक काढली, वादळ नावाची. हा माझा वादळ नावाचा पहिला संग्रह. पहिला संग्रह. हा, ते आता
ही दुसरी आवृत्ती आहे संवेदना प्रकाशनाने काढलेली. पण पहिलं वादळचं आहे, पहिलं मुखपृष्ठ माझं हे आहे ओके. वादळचा. वादळचं पहिलं मुखपृष्ठ. हे पहिलं पुस्तक मी काढलं आणि 2010ला ते पुस्तक प्रकाशित झालं आणि 2011ला अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन भरलं होतं वसंतराव देशपांडे सभागृहाला. त्या वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये लोकनाथ यशवंतच्या सहकार्यानं तिथे माझं प्रकाशन झालं. पहिल्यांदा मी इतका मोठा स्टेज पाहिला, इतके लोक पाहिले कार्यक्रमाला. म्हणजे मी आपलं पुस्तकाचं घेऊन होतो ना, तर माझा हात थरथरत होता. तो माझा पहिला प्रसंग होता की पहिलं पुस्तकाचं पहिलं प्रकाशन. गंगाधर पानतावणे सर होते त्या प्रकाशनाला. बरेच मोठी मोठी मंडळी होती. खूप छान वाटलं. हा, खूप छान वाटलं. म्हणजे तो आनंद मी शब्दातच व्यक्त करू शकत नाही की माझ्यासारखा सामान्य मजूर माणसाचा कविता संग्रह इतक्या मोठ्या स्टेजवर इतक्या भव्य प्रमाणात तो झाला संमेलनात. आणि तिथे माझ्या 60-70 प्रती तिथे विकल्या गेल्या. खरं म्हणजे तर माझी पहिली प्रत विकत घेणारे तिथले पवाने गुरुजी होते. त्यांनी मला नंतर भेट घेऊन सांगितलं की तुझं पुस्तक मी विकत घेतलं म्हणून. आणि तिथल्या स्टॉलमध्ये 60-70 पुस्तकं गेले. तिथे एक फोटोग्राफर होता, त्यांनी मग फोटो बी काढले आणि मला ते फोटो पण दिले. त्याच कार्यक्रमाला सकाळ पेपरचे पत्रकार केवळ जीवनतारे होते. त्यांनी माझी मग दुसऱ्या दिवशी मुलाखत घेतली आणि ते सकाळ पेपरला प्रकाशित केले, सिलेंडरवाला कवी म्हणून. हा, आणि मग मी एकदम हायलाईट झालो. म्हणजे 2 दिवसापूर्वी मी कोणालाही माहीत नव्हतो आणि त्या संमेलनात पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यानंतर माझा केवळ जीवनतारे सरांनी इंटरव्ह्यू प्रकाशित केला आणि मी महाराष्ट्रभर झालो. आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले तुम्हाला? आतापर्यंत मला 4ही पुस्तकाला मिळून एव्हरेज 25 राज्यस्तरीय पुरस्कार आहेत कवितेच्या संदर्भानं. आणि मानसन्मान म्हटलं तर 300च्या वर ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र वगैरे आहेत. बरोबर. 400च्या वर कविता माझ्या त्रैमासिक, दिवाळी अंक, मासिक, वर्तमानपत्र किंवा इतर निघणारे अंक, याच्यामध्ये एव्हरेज 400च्या वर कविता संग्रह म्हणजे कविता प्रकाशित आहे आतापर्यंत. आणि तुम्ही सिलेंडरमध्ये कधीपासून काम करत आहात? आता मी 23-24 वर्षाचा असेल त्यावेळेस मी सिलेंडरच्या कामाला लागलो. त्यावेळेस हात रिक्षा होता, मी हात रिक्षानं सिलेंडर वाटायचो. लोकमतला सुमेत वाघमारेंनी माझी मुलाखत प्रकाशित केली होती. त्यावेळेस खांद्यावर सिलेंडर घेतलेलं त्यामध्ये लोकमतला आलं होतं, पूर्ण अर्धा पेज. त्या म्हणजे केवळ जीवनतारे सरांच्या इंटरव्ह्यूने तर मला महाराष्ट्रभर केलं. सुमेत वाघमारेंच्या मुलाखतीने मला आणखी व्यापक केलं. सिलेंडर घेऊनच ते मी काढलो. सिलेंडरवाला कवी तुमचं नाव? हा, सिलेंडरवाला कवी म्हणून मी फेमस झालो होतो. तर मी 6 वर्ष मग तो सिलेंडरचा रिक्षा ओढला. नंतर मग गाडी घेतली. अजूनही सिलेंडरचंच काम करतो. याच्यावर एखादी कविता आहे का? भरपूर कविता आहे माझ्या सिलेंडरच्या. आयुष्य युद्धामध्ये एक कविता आहे. सिलेंडरवाला कवी. कहाणी नावाची कविता आहे. ओके. म्हणजे सिलेंडर वाल्याकडं पाहण्याची जी दृष्टी आहे, अनेकांची दृष्टी वेगवेगळी आहे. कोणी आपुलकीने पाहतो, कोणी आत्मीयतेने पाहतो, कोणी हीन दृष्टीने पाहतो, अशा प्रकारे. तर तशी एक माझी कविता आहे कहाणी नावाची. कवितेचे शीर्षक आहे कहाणी. ओके. तुम्ही जेव्हा मॉर्निंग वॉक करून परत येत असताना सर, तुम्ही जेव्हा मॉर्निंग वॉक करून परत येत असताना सर, त्यावेळी माझी लगबग सुरू असते कामावर जाण्याची. म्हणजे हे रिअल चित्र आहे. मी कामावर जाताना आणि येताना बघतो. मी तुम्हाला आधीच म्हटलं की माझी कविता एक भूमिका घेतलेली आहे आणि वास्तवाची असते, कल्पनेतली नसते. तर तुम्ही जेव्हा मॉर्निंग वॉक करून परत येत असताना सर, त्यावेळी माझी लगबग सुरू असते कामावर जाण्याची. तुमच्या नाश्त्याच्या वेळी नेमका गॅस संपलेला असतो
आणि अगदी त्याच वेळी मी सिलेंडर घेऊन तुमच्या दारात पोहोचतो. तुमचा आनंद द्विगुणित, मला माझे काम केल्याचे समाधान. कडक इस्त्री केलेले कपडे परिधान करून तुम्ही निघता ऑफिसला फोर व्हीलरने, ते तुमचे काम. मी माझ्या गाडीने घरोघर पोहोचवितो सिलेंडर, हे माझे काम. काम काम असते ना सर, मग फक्त तुम्हालाच भाव आणि आमचा का बरं बेदखल गाव. लेखणी खरडून तुमची बोटं तुटली, बसून बसून तुमची कंबर दुखली, तर तुम्ही चहा घ्यायला येतात टपरीवर. त्यावेळी मी घामादक्कल होऊन क्षणभर विसावा घेत बसलेला असतो झाडाखाली. सूर्य माथ्यावर खाली कलायला लागला की माझे काम येते आटपत. जीवही झाला असतो कासावीस ओझे उचलून. घरा दिशेने पावले धावायला लागतात नॉनस्टॉप. घरी गेलं की ग्लासभर पाणी हातात घेऊन बायको करते स्वागत हसनमुखाने. मुलंही बिलकतात अंगा खांद्याला. क्षणात गायब होतो मांड्या पोटऱ्याचा त्रास. दिवसभराची मजुरी बायकोच्या हाती दिल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून चांदण्या घरी नाचायला आल्याचा होतो भास. वाटते जिंदगी झक्कास. तुम्हालाही होतो का सर असा भास? सायंकाळी तुम्ही बसून असता म्हणे एकटेच अंगणात. माझी सायंकाळ रमत असते नेहमी मित्रांच्या घोडक्यात, कवितेचा आनंद घेत. संपत्तीच्या गर्मीने मित्र जोडण्याची कला वितळून गेली असावी तुमची, म्हणून तुम्ही पडला सर एकटे. पैसा तर पाहिजेच सर, पण मित्रही असावेत जीवाला जीव लावणारे. असो, माझ्या घामाने भिजलेला आणि धूळ मातीने माखलेला ड्रेस पाहून काल तुम्ही माझ्याकडे ज्या हीन दृष्टीने पाहिले, जणू काही ती नजर म्हणत असावी, काय रे तुझं आयुष्य निरर्थक दुर्गंधी. आणि म्हणूनच सर तुम्हाला सांगितले मी माझी कहाणी सुगंधी. तशी सिलेंडरची कविता आहे माझी, सिलेंडरच्या जगण्याची कविता आहे. ओके. आता कसं वाटतं तुम्हाला म्हणजे? सिलेंडरचं काम असो किंवा कोणतंही काम असो, काम काम आहे, ते रोजीरोटी असते. काम तर केलंच पाहिजे, त्याशिवाय पैसा येणार नाही आणि कवितेने भाकर मिळत नाही. म्हणजे एक काळ होता की कवितेच्या मानधनावर कवी जगायचे किंवा आयुष्य निघून जायचं किंवा त्यांच्या पुस्तकांचा खप व्हायचा आणि त्यांच्या जगण्याला आधार मिळायचा. अलीकडे कवितेपासून म्हणजे एकूणच वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. कवितेबद्दलची आस्था तर लोकांच्या मनातच नाहीच्या बरोबर आहे आणि कवीकडे पाहण्याची दृष्टी पण जे पूर्वीच्या रसिकात होती, आजच्या रसिकात नाही आहे तितकी. कवी म्हणजे त्यांच्या लेखी फालतू माणूस असा आहे. पण तरीही कवीने कविता लिहिणे सोडू नये, कारण की कविता हा इतिहास आहे. कविता म्हणजे कवी कविता लिहितो म्हणजे तो त्या काळाचा एक प्रकारे इतिहासच लिहितो. या अर्थानं तो इतिहासकार बी आहे बरं. कारण की आपण ह्या पुस्तकामध्ये आज ज्या कविता लिहिल्या आहेत, 50 वर्षानंतर ह्या ज्या कविता वाचल्या जातील तेव्हा त्यांना त्या कविता वाचताना कळेल की त्या काळामध्ये काय होतं आणि काय नाही. त्यामुळे कविता लिहिल्या पाहिजे. कवितेप्रती मी खूप भावनिक पण आहे आणि कवितेने जगण्याचं बळ दिलं मला असं मी मानतो. म्हणजे एका मजुराचं आयुष्य कवितेनं सुंदर केलं आहे. जर मी फक्त मजूर असतो तर मला हे जे मानसन्मान आहेत हे मिळाले नसते. हे कवितेमुळे मला मानसन्मान मिळाले. कवितेमुळे मला खूप सुंदर लोक मिळाले. त्यामुळं मला महाराष्ट्राबाहेरही जाता आलं. म्हणजे कविता मला घेऊन गेली. तुम्ही पण आज जे माझ्या भेटीला आले हे कवितेमुळे आले. मी जे काही काम करतो त्याच्यामुळे नाही आले, बरोबर. त्यामुळे कवितेमुळे मानसन्मान मिळतोच मिळतो. जगण्यासाठी पैसा लागतो, पण मानसन्मानानं म्हणजे मानसन्मानही महत्वाचा आहे ना, नाही का. कोणाकडे खूप पैसा असतो पण मानसन्मान नाही, बरोबर. कोणाकडे कमी पैसा आहे पण मानसन्मान भरपूर असतो. तर कला ही माणसाला मानसन्मान देते. कला ही माणसाला जिवंत ठेवते. कला ही माणुसकीने जगण्याची कला शिकवते. कवितेने मला माणूस बनवलं, माणूस म्हणून जगणं शिकवलं, माणूस म्हणून माणसं जोडणं शिकवलं. ही खूप छान गोष्ट आहे. म्हणजे आजकाल लोक पैशाच्या मागे धावणारे राहतात आणि पैशाशिवाय काहीच नाही असं म्हणणारे राहतात. बरोबर.
पैशाशिवाय जीवन आहे आणि आयुष्य आहे हे तुम्ही सांगितलं आता. म्हणजे कला माणसाला जिवंत ठेवते आणि जग पैशावाल्याला विसरून जाईल, पण कलेला नाही विसरू शकत, कलावंताला नाही विसरू शकत. असं हल्ली म्हटलं जातं की पैशाशिवाय माणसाला किंमतच नाही, असंही म्हटलं जाते हल्ली हल्ली. हो बरोबर आहे, पैशाशिवाय माणसाला किंमतच नाही आहे खरं म्हणजे. तर म्हणजे आजचं जगत कसं आहे, जिसके पास नोट उसकी चलती. पैसा तर लागतोच जीवन जगण्यासाठी, पैसा कमवावाही लागतो. आजची परिस्थिती की म्हणजे जितकं काम तितका दाम नाही मिळत, त्यामुळं पैशाचे सोर्स, अतिरिक्त सोर्स बी निवडले पाहिजे. कारण की तुमच्याकडे पैसा राहील तर तुम्ही पुस्तकं विकत घेऊन वाचू शकाल, चांगले कपडे घालू शकाल, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकाल. बरोबर. तर पैसा कमवला पाहिजे. हल्ली वाचन संस्कृती कमी झालेली आहे. लोक प्रत्यक्ष पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा ऑनलाईन पुस्तकं वाचत आहेत, किंवा वाचन कुठेतरी कमी पडलेलं आहे. आणि जे व्हिडिओ चालत आहेत, भाषणं असतात, याच्यावर लोक कुठेतरी भरोसा ठेवतात. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल, कोणी मेसेज पाठवलाय तर त्याच्यावर लोक जास्त भरोसा ठेवतात प्रत्यक्ष वाचण्यापेक्षा, समजून घेण्यापेक्षा. तर माझा प्रश्न हाच आहे की वाचन संस्कृती कमी का झालेली आहे आणि वाचन वाढवण्यासाठी काय करावं लागेल? आजच्या तरुणांनी काय करायला पाहिजे? वाचन वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? बघा, पुस्तकं दरवर्षी, वाचन संस्कृती कमी होत चालली हे तर गोष्ट खरीच आहे, पण वाचनाचे माध्यम बदललेले आहेत. आता जुनी जी पिढी होती ती पुस्तकं घेऊन वाचायची, बरोबर. अलीकडची पिढी मोबाईलवर वाचन करते, इंटरनेटवर वाचन करते, तर त्यांचंही वाचन सुरूच आहे. या अर्थानं वाचन संस्कृती कमी झाली किंवा जास्त झाली असं म्हणता येणार नाही, पण ज्या पद्धतीनं लोक अगोदर पुस्तकं घेऊन वाचायचे त्या पद्धतीनं अलीकडं पुस्तकं घेऊन वाचन कमीच झालं आहे. पुस्तकं घेऊन वाचणं कमी झालं आहे. नेटवर डाटा उपलब्ध असतो, तो तेवढ्यापुरता वाचला जातो. आता जस्ट तुम्ही म्हटलं की व्हॉट्सअप संस्कृती आता सध्या अलीकडं मोठी युनिव्हर्सिटी बनली आहे, नाही का? म्हणजे व्हॉट्सअपवर जे लेख येतील, जे मेसेज येतील, अलीकडची पिढी म्हणा किंवा जुनेही लोक व्हॉट्सअपवर आहेत, तेही त्याच्यामध्ये सामील आहे सध्या, असं म्हणायला काही हरकत नाही. यावरचे जे मेसेज वाचतील ते फॉलो करतील, त्याच्यावर आलेल्या घटना आहेत त्या फॉलो करतील. सत्य असत्य याची तितकी चौकशी करावी या भानगडीत ते पडत नाही. पुस्तकं वाचून घेऊन आपण ती लायब्ररी बनवावी, आपल्या घरी पुस्तकं साठवावे, असं आता अनेक कमी लोकांना, म्हणजे नाहीच्या बरोबर ते लोक आहेत. फुकट पुस्तकं घेण्याची लोकांची कल वाढलेला आहे. म्हणजे कोणीतरी मला पुस्तक प्रेझेंट द्यावं याच्याकडे लोकांची जास्त कल आहे. आता कविता संग्रह लोक विकत घेत ना असं म्हणतात, त्याचं कारण काय? ते बिंबवलं आहे की कवितांची पुस्तकं खपत नाही, मग कवी आपल्या मित्राला याला त्याला कविता संग्रह फुकटच देतो. फुकट दिलेल्या वस्तूची किंमतच राहत नाही. फुकट वस्तू दिली तर तो त्याची किंमत करत नाही आणि तो वाचत नाही. पण हेच जर पुस्तक त्यांनी विकत घेतलं, 100 रुपयाचं पुस्तक जर 50 रुपयालाही जर विकत घेतलं तर तो 4 पानाचं वाचेल. कारण की त्यांनी ते मोल दिलेलं आहे पैशाचं. म्हणून एक तर पुस्तकं फुकट देऊ नये, प्रेझेंट तर देऊच नाही, विकत घ्या आणि वाचा. विकत घेतलं की तो वाचेल, फुकट दिलं की तो वाचणार नाही. बरोबर. असे तरुणांना पुस्तकं सजेस्ट करा की जे हमखास वाचले पाहिजे. त्यांनी कोणीही असो, त्यांनी ते 3 पुस्तकं वाचली पाहिजे. युवा पिढी आजची म्हणा किंवा येणारी पिढी म्हणा किंवा तुम्ही आम्ही म्हणा, हमखास सर्व वयोगटातील व्यक्तींनी, म्हणजे स्त्रियांनी, पुरुषांनी, मुलांनी, सर्व वयोगटातील, फक्त तरुणासाठी म्हणत नाही, त्यांनी सर्वप्रथम त्यांनी बाबासाहेबांचं चरित्र वाचलं पाहिजे. बाबासाहेबांचे चरित्र वाचलं की जीवनातले संघर्ष, समोर आलेले प्रश्न हे त्यांना कळेल आणि हिंमतही येईल. हे वाचलंच पाहिजे. ज्यांनी बाबासाहेब वाचला त्यांनी सर्व वाचलं.
नंतर मग तुम्हाला तुमच्या कॅरियरनुसार तुम्हाला जे पुस्तकं वाचायचे तिथं वाचायचं आहे. पण अलीकडे काही लेखकांचे आत्मचरित्र आलेले आहेत, ऑटोबायोग्राफी. जसं अच्युत गोडबोलेचं मुसाफिर आहे, ते वाचलं पाहिजे युवा पिढीनं. ओके. म्हणजे अच्युत गोडबोले हा लेखक कसा घडला किंवा त्याचं आयुष्य त्यांनी कसं जगलं हे त्या पुस्तकातून कळेल. हे वाचलं आधी. बेस्ट सेलर पुस्तक आहे ते. तिसरा तिचं असं पर्टिक्युलर पुस्तकाची नावं घेता येणार नाही, पण हिंदीतले काही पुस्तकं आहेत. अलीकडे मराठीपेक्षा हिंदीमध्ये चांगले चरित्रात्मक पुस्तकं येत आहेत. करंट अफेअर्सवर पुस्तकं येत आहेत, ती वाचली पाहिजे. मला म्हणजे असं नाव घेता येणार नाही, पण वाचली पाहिजे. म्हणजे असं निवडक पुस्तकं आपण नावं घेऊ शकत नाही. दरवर्षी हजारो पुस्तकं प्रकाशित होतात. त्याच्यापूर्वी लाखो पुस्तकं निघालेली आहेत. कोणते कोणते नावं घेता येईल, आहे का नाही? आणि व्यक्तिपरत्वे, त्याच्या वयोगटापरत्वे वेगवेगळे कॅटेगरी पडतील ना. पहिल्या वर्षापासून तर 10व्या वर्षापर्यंत एक वेगळी मानसिकता राहते. वयोगट म्हणजे 10 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत एक वेगळी मानसिकता राहते. तर त्या वयोगटानुसार, म्हणजे जर मुलगा लहान आहे तर त्याला बालसाहित्य वाचलं पाहिजे. घरून ते प्रोव्हाइड केलं पाहिजे. वाचण्याची संस्कृती वाढवण्याचं हे एक माध्यम आहे की आपल्या मुलांना तुम्ही त्या वयोगटानुसार त्याला झेपल सुचल असं पुस्तक त्याच्या हाती दिलं पाहिजे. तुमचा मुलगा मोबाईलच्या आहारी यासाठी जातो की तुम्ही त्याच्यासोबत मोबाईल घेऊन बसता. तुम्ही त्याच्यासोबत पुस्तक घेऊन बसले तर तो पुस्तक घेऊन बसेल. तुम्ही आवडीने पुस्तक वाचाल तर तो आवडीने पुस्तक वाचायला शिकेल. इथून वाचन संस्कृती वाढू शकते. बरोबर. नाही का? तुम्ही खूप म्हणजे तुमचा जो प्रवास आहे सुरुवातीपासून BEd पासून ते आतापर्यंत एवढे 300 पुरस्कार तुम्हाला मिळाले, जवळपास 5 पुस्तकं तुमचे प्रकाशित झालेले. खरं तर हा प्रेरणादायी प्रवास म्हणता येईल, संघर्षाचा प्रवास म्हणता येईल. आणि सिलेंडरवाले कवी म्हणून तुमची एक ओळख तयार झालेली आहे. कवी पण आणि त्याच्या मागे जो संघर्ष आहे. पण मला असं वाटतं की कवीच्या मागे त्याचं काम लागू नये. म्हणजे त्याची ओळख त्याच्या कवितेने व्हावी. तो कोणतं काम करतो त्या कामाने त्याची ओळख होऊ नये, मला असं वाटतंय. पण एक संघर्ष म्हणजे तुम्ही पॅशन फॉलो केला ते म्हणजे एक प्रेरणादायी गोष्ट आहे ती. तर नक्कीच यातून प्रेरणा मिळेल. आणि पैशाशिवाय जगणं आहे, आयुष्य आहे, हा पण एक संदेश याच्यातून जातो. तर तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला बोलतं केलं त्याबद्दल तुमचे आभार. तुमचा अनुभव सांगा, कसं वाटलं तुम्हाला बोलून? तुम्ही विचारलेले प्रश्न आणि मी त्या प्रश्नात गुरफटून गेलो खरं म्हणजे तर, की प्रत्येक प्रश्नाचं आपण न्यायिक उत्तर देऊ शकतो की नाही. कारण की काही प्रश्न असे आहेत जे मला, म्हणजे माझ्या असं हे होतं की मला कवितेच्या संदर्भानं जास्त प्रश्न विचारले जाते. पण काही प्रश्न असे अवांतर आले, सामाजिक अंगानं होते, राजकीय अंगानं होते. पण एक कवी म्हणून सामाजिक आणि राजकीय भान असलंच पाहिजे. आणि मुद्दाम त्या प्रश्नामुळे मी त्यावर बोलू शकलो, तर माझा हा चांगला अनुभव आहे की मला कोणतरी या संदर्भाने मला बोलतं केलं. तर तुमचे प्रश्न समोरच्याला बोलायला प्रवृत्त करतात, ही चांगली गोष्ट आहे. थँक्यू.